नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण मेथांबा कसा करायचा ते बघणार आहोत. मेथांब्यासाठी मी इथे 3 कैऱ्या त्याच्या फोडी करून घेतल्या, सालं काढून फोडी करून घ्यायच्या आणि ज्या बाठी राहतील त्या ठेवून द्यायच्या, आमटीत वापरता येतात म्हणून मी ठेवल्या. तर त्याच्यासाठी एवढ्या कैऱ्या घेतल्या. ह्या एवढ्या फोडी एवढाच गूळ घेतला आहे कारण कैरी आंबट आहे. आणि त्याच्यानंतर त्याला लागणारं मेथी, लाल तिखट आणि हिंग एवढ्याच साहित्यात हा आपला मेथांबा होणार आहे. आता मी सुरू करते. आता हे तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मेथी घालूया. ही मेथी जरा जास्ती घालायची कारण आपल्याला मेथांबा करायचा आहे. मेथी चांगली परतून घ्यायची. 2 चमचे तेल घेतलं होतं ते सांगायचं विसरले. हे बघा मी एवढं तेल घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेथी घालायची, चांगली परतून घेतली. आता फोडी घालायच्या त्याच्यात. बाकी मी काही घालत नाही त्याच्यात कारण हा मेथांबा आहे, त्यामुळे आपल्याला फक्त त्याच्यामध्ये मेथी घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्येच मी जरासं लाल तिखट घालून घेते, बुक्का. हा लाल तिखट घालून घेते. हे कमी जास्त आपण करू शकतो, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. हे नुसतंच दिसायला लाल आहे, तिखट नाही आहे. परतून घेते आणि हिंग घालायचं आहे याच्यामध्ये. हिंग पण जरा जास्ती घालायचं आहे. हिंगाची पण चव छान येते. हिंग आणि मेथी जरा जास्ती घालायचं. बाकी हळद वगैरे काही घालायचं नाही. आता ह्या पोळी आपण परतायच्या आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या. आता हे मीठ मी दाखवलं नाही मगाशी कारण हे प्रिझर्वेटिव्ह आहे. हे आपण थोडंसं चवीला घालायचं. आणि आता हे आपण शिजवून घेऊया. पोळी 2 मिनटात शिजतील कारण हे साल काढून घेतलेल्या पोळी आहेत. तर हे 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेते. बघा हे आता आपल्या पोळी शिजल्या आहे. ह्याच्यामध्ये हे जरा मऊ आहे आंबा. आता ह्याच्यामध्ये गूळ घालूया. आता हा गूळ घालून चांगला हा पातळ होतो हळूहळू. हे जरा 5 मिनटं हलवायचं आणि झाकण ठेवून परत शिजवून घ्यायचं गूळ. बघूया आता आपण 3-4 मिनटं झाली आहेत. आपला मेथांबा तयार आहे. हे बघा असं इतकं त्याला बुडबुडे आले म्हणजे हा गूळ पण चांगला शिजला आहे. हा चांगला शिजवला ना, पण खूप जास्त पण शिजवायचा नाही, नाहीतर तो कडक होतो. झालं आपला मेथांबा रेडी आहे. खूप छान वास आला आहे. मेथी फोडणीत घातली की मस्त वास येतो. तर हा आपला मेथांबा तयार आहे. हा आपला मेथांबा हा पोळीबरोबर किंवा तोंडी लावायला कशाही बरोबर छान लागतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 6 महिने वर्षभर पण टिकतो. हवा बंद बरणीत हा ठेवून द्यायचा. आता ही रेसिपी घरी करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.